संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये वैष्णवांचा मेळा भरलेला आहे। हे 2 दिवस पुण्यामध्ये अतिशय आल्हाददायक असे हे दिवस असतात, कारण सगळे जण वारकरी जे आहे ते या ठिकाणी 2 दिवस पालख्यांच्या निमित्तानं मुक्कामाला असतात आणि या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी पुणेकर अगदी हसतमुखानं त्यांची सेवा करत असतात। वेगवेगळ्या परीनं हा सेवा अर्पण करण्याचा प्रत्येक पुणेकराचा हा प्रयत्न असतो। कुणी अन्नदान करतं, तर कुणी वेगवेगळ्या माध्यमातून या वारकऱ्यांच्या प्रति सेवा ज्या आहेत त्या सेवा अर्पण करत असतात। पूर्ण पेठांचा जो परिसर आपण बघितला तर या पेठांमध्ये सगळ्या वारकऱ्यांना वेगवेगळ्या सेवा सुविधा ज्या आहेत त्या दिल्या जातात। मोठ्या प्रमाणात जसं मी उल्लेख केला की अन्नदान होतच, पण त्याही पलीकडे जाऊन हे वारकरी जवळपास महिनाभर म्हटलं तरी चालेल, महिनाभर हे वारकरी आपल्या घरापासून लांब असतात। त्यामुळे अगदी छोटी छोटी कामं असू देत, म्हणजे अगदी केस कापण्यापासून ते काही कपडे शिवणं असू देत किंवा प्रवासामध्ये कधी कुठे वाटेमध्ये चप्पल तुटते, अशी सगळी जी कामं आहेत ती कामं एकाच ठिकाणी देण्याचा एका वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं ही सेवा या वारकऱ्यांना दिली जाते आणि तीही मोफत सेवा दिली जाते। आता माझ्यासोबत हे दादा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। दादा, कशा पद्धतीनं हा उपक्रम तुमचा सुरू असतो आणि गेली कित्येक वर्ष सुरू आहे? जवळजवळ 25-30 वर्षापासून आम्ही वारकरी सेवा मोफत करतोय। बरं, किती म्हणजे सकाळी कधी सुरू होतं आणि संध्याकाळी कधी? सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत। 5 वाजेपर्यंत। बरं, आणि कुठल्याही वारकऱ्याकडनं नाही, पैसे वगैरे काहीच घेत नाही। बरं, एक दादा आहेत त्यांच्याशी पण आपण बोलूया। तुम्ही कुठून आलेला आहात? नांदेडवरून। हा, बरं, किती दिवसापासून बाहेर आहे तुम्ही? आता आला आता पुण्यातच आला। हा. बरं, मग आता 25 तारखेला आषाढी एकादशी आहे, तोपर्यंत तुम्ही आता पायी वारी सोबत जाणार का? हो। बरं. आणि अशा पद्धतीने पुण्यामध्ये ही सेवा दिली जाते, कुठलेही पैसे घेतले जात नाही। कसं वाटतं पुणेकरांचं? चांगलं वाटते चांगलं वाटतं। हो दरवेळी तुम्ही येता तिथे? हो। बरं, अजूनही काही आहे, मी जसं तुम्हाला उल्लेख केला की न्हाव्याची जी काही कामं आहेत, म्हणजे केस कापणं असू दे, दाढी कटिंग काहीही करणं असलं तरी ती कामं केली जातात। आणखी शिलाईची सुद्धा कामं या ठिकाणी होत आहेत, म्हणजे वारकऱ्यांना कशाचीही गरज भासली तर ती गरज पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। मावशी, तुम्ही कधीपासून ही सेवा देताय? माझे वडील आणि आई दोघंही करतात। आई देते तेव्हापासून। बरं, काय काय कामं असतात वारकरी? काय काय येतात? त्यांचे उसवलेले कपडे शिवायचे, साड्यांना टिपा मारायच्या, अजून कधी काही पिशवी किंवा काही फाटणं लावायचे, बटन वगैरे लावायचे, पिशव्या फाटलेल्या शिवायच्या। पण एरवी तुम्ही प्रत्येकाकडनं काहीतरी पैसे घेत असाल, पण आता वारकऱ्यांना काहीच पैसे घेते, सगळं मोफत आहे। ते आम्ही म्हणजे सेवा म्हणून आम्ही करतो। आणि कसं वाटतं मग? ही एक प्रकारची सेवा आहे, विठ्ठलाची सेवा केल्याचं समाधान छान वाटतं। पण हे पाटलांतर्फे सगळं त्यांचं बरोबर। मग एक मावशी पण आहे, त्यांच्याशी बोलूया। मावशी, काय सांगाल, कसं वाटतं हे सगळं? नमस्कार, मी 20 वर्ष झाली सेवा करते। खूप छान वाटतंय मला। मग काय काय वारकरी आशीर्वाद देतात का? हो, छान। रामकृष्ण हरी चांगले म्हणतात, माऊली काय असं ते शिवायला देतात। काय काय कामं घेऊन येतात? पण उपरणे, बायका साड्यांना टिपा मारायला, उसवलेले टिप मारायला। हो। पण तुम्हाला असं काय अनुभव लक्षात आहे की इतक्या वर्षापासून, आता 20 वर्ष झाले तुम्ही हे काम करतायत, मग कोणीतरी काहीतरी आठवण सांगितलेली असेल, तुमची काही आठवण असेल ती काय सांगाल? इतकं छान वाटतं इथं, किंवा अगदी सगळे वारकरी इतके मस्त बोलतात, इथं थांबतात, आम्हाला जेवायला तिकडे नेतात किंवा इथं आणून देतात। खूप आनंद वाटतो आम्हाला। आनंद वाटतो। हो, नक्कीच। तर ही सेवा खरं तर एक प्रकारे आपण परमेश्वराची सेवा करतोय अशी जी भावना आहे, ही भावना या निमित्तानं त्यांच्याकडनं व्यक्त केली जाते। काका सुद्धा आहेत या ठिकाणी, तुम्ही बघितलंय। आधी दाढी कटिंगची कामं ज्यांच्याकडनं होतात ते आपण बघितलं, त्यानंतर शिलाई मशीनद्वारे काही कामं असतील तर ती, आणि आता तर अगदी चप्पल बूट शिवण्यापासून बॅग शिवण्यापर्यंत सगळी कामं आता केली जात आहेत। त्या काकांशी बोलूया। काका, काय काय कामं घेऊन येत आहेत वारकरी तुमच्याकडे आता? आमच्याकडं चपला, छत्र्या, बॅग सर्व रिपेअर केले जाते इकडे। पैसे कुठलेही घेतले जात नाही, सगळी सेवा मोफत दिली जाते या ठिकाणी। सर्व सेवा मोफतच असते। पण ही सेवा करताना तुम्हाला कसं वाटतं?
या सेवेमध्ये आम्हाला भरपूर आनंद मिळतो आणि साधू संतांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो आम्हाला. साधू संतांचा आशीर्वाद मिळतो असं. मावशी तुम्ही कुठून आलेला आहात? नांदेड जिल्ह्यातून आले. नांदेड नांदेड जिल्ह्यात. बरं. किती दिवस झाले तुम्ही आता बाहेर आहे? आता बाहेर 5-6 दिवस आहे बाहेर. अजून आणखी इथून पुढे 8-15 दिवस पंढरपुरापर्यंत जाणे पायी पायी जातात. पायी जातात. हो, पायी दरवर्षी आता. बरं, आणि ही मध्ये मध्ये अशी सगळी कामं वेगवेगळ्या शहरांमध्ये केली जात असते, पण खास करून पुणेकरांची सेवा तुम्हाला कशी वाटते? छान वाटते पुणेकरांची सेवा. पुणे जे पुण्यवानच आहे. पुणे पुण्यवान. पुण्यवानच आहे सेवा. हा. आणखी काय काय पुण्याच्या आठवणी आहेत तुम्हाला? तुम्ही काय सांगू, म्हणजे वारीच्या निमित्तानं काय काय आठवणी आहेत तुमच्या? वारीच्या निमित्तानं आम्हाला पुन्हा सगळं छान वाटतं. देवधर्म आम्हाला सगळं छान वाटतं, समाधान वाटतं. संसाराचा सुद्धा आम्हाला ध्यान येत नाही. संसाराची सुद्धा आठवण येत नाही, अशा या किती बोलक्या छान प्रतिक्रिया आहेत. मावशी तुम्ही कुठून आलात? नांदेड जिल्ह्यातून. नांदेड. बघा, मराठवाड्याची खूप सारी माणसं आपल्याला भेटतायत. आता तुम्ही काय काम घेऊन आला तिथे? पंढरपूरला जायला. नाही, या काकांकडे काय करायला आला? काय नाही, यांना बॅग शिवायची होती, आलो. बरं. पुणेकरांकडनं अशा प्रकारची सेवा वारकऱ्यांच्या प्रति दिली जाते, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? काय नाही, छान वाटते. छान वाटतं असं. वेगवेगळ्या ठिकाणी अशा सेवा मिळत असतील हो, तुम्हाला? भेटतात ना. बरं. हो, भेटतात. तुमची राहायची व्यवस्था कुठे? इथं आहे, इथं. हा, दिंडीमध्ये आलो आम्ही. दिंडीमध्ये. तर अशा पद्धतीनं सेवा देण्याचा हा प्रयत्न जो आहे तो या वारकरी सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात येतोय. खरं तर मागच्या 20-25 वर्षापासून सलग या प्रतिष्ठानच्या वतीनं अशा पद्धतीची सेवा दिली जाते, ज्यामध्ये 2-4 सेवांचा उल्लेख मी केलेला आहे. या खूप खरं तर दैनंदिन गरजेच्या या गोष्टी आहेत. म्हणजे अन्नदान तर केलंच जातं, पण त्याही पलीकडे आज दाढी कटिंगला जरी तुम्ही गेलात तरी 100 रुपये सहजच एका माणसाला लागतात. परंतु ती सुद्धा एक सेवा आहे, ज्याची गरज वारकऱ्यांना आहे. ती सेवा देण्याचा प्रयत्न या पुणेकरांच्या वतीनं केला जातो आणि मला वाटतं त्यामुळेच पुण्याची खास करून ही सेवा अनोखी अशी सेवा ठरते. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.